गोंदियाचे नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी श्रद्धा, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम घडवत तब्बल 872 किलोमीटरचा सायकल प्रवास करून पंढरपूरची वारी पूर्ण केली आहे। विशेष म्हणजे सायकलवरून पंढरीची वारी करणारे गोंदियातील पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे। त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचे गोंदियात आगमन होताच नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले। पाहूया हा विशेष वृत्तांत। वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्साह आणि सायकलिंगचा जोश या दोन्हींचा सुंदर मिलाप घडवत गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपच्या 5 सायकलवीरांनी अवघ्या 6 दिवसांत तब्बल 872 किलोमीटरचा खडतर प्रवास पूर्ण करत पंढरपूरची वारी यशस्वीरित्या पार पाडली। त्यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे ते सायकलवरून पंढरपूरची वारी करणारे आजवरचे पहिले नगराध्यक्ष ठरले आहेत। त्यांच्या या कार्यामुळे गोंदियात त्यांच्या लोकप्रियतेतही मोठी भर पडली असून सर्वत्र त्यांच्या कार्याची चर्चा रंगली आहे। या पथकातील आणखी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे कारगिल युद्धातील शूर योद्धे आणि एक पाय गमावलेले माजी सैनिक उदयभान निर्वाण। शारीरिक मर्यादांवर मात करत त्यांनी ही संपूर्ण सायकलवारी पूर्ण करून जिद्द, धैर्य आणि देशभक्तीचा अनोखा संदेश दिला। श्रद्धा, सेवा, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देणारी ही सायकलवारी गोंदियासाठी अभिमानाची बाब ठरली आहे। नगराध्यक्ष सचिन शेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या अनोख्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर या सायकलवीरांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात भरघोस धान्य पीक यावे तसेच दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली। वारी पूर्ण करून आज हे सायकलवीर गोंदियात परतले असता शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि सायकलप्रेमींनी त्यांचे फुलांचा वर्षाव, पुष्पहार आणि जयघोष करत जंगी स्वागत केले। मी पांडुरंगाचे दर्शन करायला आणि गोंदियावासियांसाठी प्रार्थना करायला की हे देवा शेतकऱ्यांसाठी, लोकांसाठी भरभरून पाऊस येऊ दे। तर म्हणतात ना की भगवान भक्तों की सुनते हैं, तो इस बात की प्रचिति हमने आज देख ली। जब हम गोंदिया से गए तब यह बारिश का प्रमाण बिल्कुल नहीं था और जब हम यहाँ से निकले तब सतत गोंदिया से ये खबरें आ रही थी कि विगत 5-6 दिनों से सतत बारिश आ रही है। तो ये पांडुरंग भगवान का आशीर्वाद है हम सभी के प्रति कि उन्होंने असीम आस्था भक्तों की उनके प्रति है और वही एक ऐसे देव है जो अपने चरणों को स्पर्श करने देते हैं। तो हमने पांडुरंग के चरणों को स्पर्श किया और विशेषकर जब यहाँ से हम 5 साइकिल राइडर निकले तो हमारा गर्व है और हमारा अभिमान है कि हमारे साथ श्री निर्वाण जी जैसे माजी सैनिक जिन्होंने कारगिल युद्ध में अपना पैर गंवाया, और ऐसे शूरवीर के साथ हमें गर्व होता है कि हम इनके साथ साइकिलिंग करते पंढरपुर गए। विशेषकर हमारे साथ हमारे ट्रेनर और हमारे गुरु श्री घनश्याम मुके जी और साइकिल राइडर निखिल भयकार, मनोज भाऊ बिसेन, ये लोग और मेरे साथ मेरे 5-7 सहयोगी जो गए, हम सभी ने वहाँ जाकर के भगवान विठ्ठल की पूजा अर्चना की और उन्हें प्रार्थना की, उन्हें उनसे आशीर्वाद मांगा कि हे भगवान हमारे गोंदिया जिले को कभी भी धन्य धान्य से कभी भी आपको अछूता नहीं रखना है और सभी के भंडारे हमेशा भरे रखना है। एकूण 6 दिवसाचा हा प्रवास होता आणि 872 किलोमीटर आम्ही गोंदियातून पंढरपूर इथं वारीला निघालो आणि 872 किलोमीटर जाताना निश्चितपणे ठिकठिकाणी पाऊस, कुठं सायकल आमची सायकल म्हणजे सायकल दुरुस्त करावी लागली आम्हाला आणि वाऱ्याचा पण इतका विपरीत वाऱ्याचा एवढा प्रमाण होता की जिथं तिथं आम्हाला कठीणाईचा खूप जास्त सामना करण्यात आला। पण लक्षात घ्या की पांडुरंगाचा साथ आणि त्यांचा आशीर्वाद ज्यांच्याकडे असते, ज्यांच्या डोक्यावर असते, त्यांना कधी अपयश होत नाही। आणि आम्ही पांडुरंगापुढे साकडा करायला गेलो की देवा आमचा हा गोंदिया भंडारा जिल्हा नेहमी पावसातून आमचे कास्तकार असे समृद्ध राहावे यासाठी प्रार्थना करायला गेलो।